नमस्कार, हरे कृष्णा, जय श्रीराम. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल ॲस्ट्रो विज्ञानवरती. तर आज आपण थोडक्यामध्ये दशम स्थानाबद्दल माहिती घेणार आहोत. तर मागील काही व्हिडिओमध्ये आपण 1 ते 9 म्हणजेच कुंडलीतील पहिले 9 स्थानांबद्दल माहिती घेतली. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण दशम स्थानाबद्दल माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओला पुढे जाण्यापूर्वी परत एकदा सर्वांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि ह्या पूर्ण सिरीज बद्दल माहिती द्या जेणेकरून ज्योतिषाबद्दल जास्तीत जास्त जागरूकता निर्माण होईल. चला तर मग दशम स्थानाबद्दल थोडी माहिती घ्यायला सुरुवात करूया. तर तुम्हाला इथे कुंडलीमध्ये दशम स्थान दिसत आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये 9व्या स्थान म्हणजेच भाग्यस्थान किंवा नवम स्थानाबद्दल माहिती घेतली आणि ते आपण त्याला भाग्यस्थान किंवा धर्मस्थान असे म्हणले होते. पण आता ह्या व्हिडिओमध्ये आपण दशम स्थानाबद्दल माहिती घेणार आहोत. तर दशम स्थान मुख्यतः याला कर्मस्थान म्हणून ओळखले जाते आणि आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की धर्म गरजेचा आहे पण त्यासोबत काही कर्म करणे पण गरजेचं आहे. आणि हेच कारण आहे की या कर्मस्थानाला एक खूप महत्वाची पोझिशन या कुंडलीमध्ये देण्यात आलेली आहे. तर दशम स्थान हे ह्या कुंडलीतील केंद्रस्थान आहे. तर आपल्याला माहिती आहे केंद्रस्थान म्हणजे पहिले स्थान किंवा लग्नस्थान, चतुर्थ स्थान, सप्तम स्थान आणि दशम स्थान. तर दशम स्थान हे सर्व केंद्रस्थानांमध्ये एक प्रकारे खूप शक्तिशाली केंद्रस्थान मानले गेलेले आहे आणि हेच दशम स्थान कुंडलीमधील अनेक राजयोग बनवण्यासाठी सुद्धा कारणीभूत असते. तर त्याबद्दल आपण थोडी पुढे नंतर वेगळ्या व्हिडिओमध्ये चर्चा करूयात. पण आज दशम स्थान म्हणजे काय ह्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊ. तर एकूणच दशम स्थान हे कर्मस्थान आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला कर्म करण्याची प्रवृत्ती काय आहे, म्हणजे माणूस आयुष्यामध्ये कधीच नुसतं शांत नाही बसत, तो सतत काहीतरी कर्म, सतत काहीतरी कार्य करत असतो. तर ते कार्य करण्याची प्रवृत्ती एकूणच त्या व्यक्तीमध्ये कशी आहे तर ह्याच्याबद्दल हे दशम स्थान सांगते. त्यानंतर जनरल आपण कर्म करतो म्हणजे आपण जरा जर दशम स्थानाला जरा नीट अभ्यासलं तर जनरली लोक याला करिअरचं स्थान म्हणून म्हणतात. तर करिअर म्हणून हे दशम स्थान बघणं खूप गरजेचं आहे. तर आपल्या करिअरमध्ये आपण बिझनेस करू की जॉब करू आणि की व्यवसाय करू की एखादा छोटा स्टार्टअप असेल की काय असेल तर हे दशम स्थान बघणं खूप गरजेचं आहे. अर्थात एखाद्या करिअर स्पेसिफिकली कुठलं करिअर करेल हे शोधणं फक्त दशम स्थानावरनं तर शक्य नाहीये. त्यासोबत अनेक वेगवेगळ्या डिटेलमध्ये गोष्टी बघायला लागतील. पण इन जनरल दशम स्थान हे आपल्या कर्मस्थान आहे आणि इन जनरल कर्मचे आजच्या जगातली परिभाषा म्हणजे त्याचं असणारं करिअर. तर त्यामुळे एकूणच एक करिअरचं स्थान आहे, त्यासोबत इन जनरल कर्म करण्याचंही स्थान आहे. तर करिअरमध्ये तो जॉब करणार आहे की व्यवसाय करणार आहे ह्याबद्दलची माहिती. त्यानंतर जॉब करताना किंवा बिझनेस करताना त्याला कसं वातावरण लाभणार आहे, की ते त्याचं फेवरेबल आहे किंवा त्याला लाभ देणार आहे की त्याला तोटा देणार आहे की अनुकूल आहे, प्रतिकूल आहे. तर ह्या सर्वांची माहिती सुद्धा या दशम स्थानावरून आपल्याला मिळते. त्यानंतरच कामात मिळणारे सुखदुःख किंवा कामात मिळणारी संतुष्टी ही पण खूप गरजेची आहे. कारण काम करता करता असं नाही की आपण एका प्रकारे नुसतं कामच करत राहू. तर अनेक लोक जॉब स्विच करत असतात. तर का स्विच करतात, तर त्यांना कदाचित काही गोष्टींमध्ये सुख मिळत नसतं, कदाचित पैशाचं सुख मिळत नसेल किंवा त्यांना एका विशिष्ट प्रकारचं काम करायचं त्यांना तिथं करायला मिळत नसेल. तर अशा वेगवेगळ्या कारणांमुळे लोक जॉब स्विच करत असतात किंवा बिझनेस बदलत असतात किंवा एका वेगळ्या गोष्टीमध्ये उतरत असतात. तर त्यामुळेच एखाद्या व्यक्तीला कामासंबंधी म्हणजेच त्याच्या करिअर किंवा जॉब रिलेटेड किंवा व्यवसाय रिलेटेड जे वातावरण बनणार आहे त्या रिलेटेड जी काही माहिती आहे ती सुद्धा आपल्याला दशम स्थानावरनं मिळते. त्यासोबतच त्या व्यक्तीची कर्म करण्याची क्षमता आहे किंवा म्हणता येईल क्वालिफिकेशन आहे, पात्रता किंवा अपात्रता आहे, ही सुद्धा या दशम स्थानावरनं समजते. कारण अनेक लोक आज आपण बघतो की जॉबसाठी खूप झगडत आहेत. बरेच जॉब्सचे प्रॉब्लेम्स आज या जगामध्ये निर्माण झालेले आहेत. बरेच रोजगारीचे आणि त्याच्यावरनं अनेक सरकारांवरती वेगवेगळ्या गोष्टींवरती बोलणं चालत आहे. पण असो, पण एकूणच बघितलं तर दशमस्थान हे आपल्या क्वालिफिकेशनचं पण आहे. म्हणजे एकूणच तुमची काय एका प्रकारे लायकी आहे काम करण्याची, काय काय शिकलेले आहात तुम्ही, त्याच्यानुसार तुम्ही खरंच कार्य करत आहात का, तर हे सगळं आपल्याला दशम स्थानावरनं समजतं. तर नुसतं करिअरच नाही पण ओव्हरऑल त्या व्यक्तीला मिळणारी प्रतिष्ठा हे सुद्धा दशम स्थान सांगत असते. म्हणजे त्याला मिळणारा मान सन्मान, त्याची कीर्ती, त्याचं यश, त्याचं वैभव, हे सर्व समाजाला जे एखाद्या व्यक्तीबद्दल दिसतं त्याची प्रतिष्ठा ती या दशम स्थानावरून समजते. त्यानंतरच समाजामध्ये त्याचा असणारा प्रभाव किंवा त्याची असणारी प्रसिद्धी म्हणजे तो किती फेमस आहे व्यक्ती त्याबद्दलही हे दशमस्थान आपल्याला खूप चांगल्या प्रकारे सांगत असते. त्यासोबतच एखाद्या व्यक्तीला आयुष्यात मिळणारे किंवा त्याच्या जॉब रिलेटेड मिळणारे अधिकार म्हणजे राईट्स ह्याबद्दलही हे दशमस्थान सांगते. म्हणजे आजकाल त्या राईट्स वरती बरेच वेगवेगळ्या गोष्टी आपल्या समाजामध्ये चालू असतात की
लेबर ऍक्ट असतो आणि मग एम्प्लॉईजला वेगवेगळे राईट्स असतात. मग त्याच्यानुसार काय काय राईट्स एखाद्या व्यक्तीला मिळू शकतात वेगवेगळ्या गोष्टींमध्ये. तर हे राईट्स किंवा जे अधिकार आहेत त्याबद्दल हे दशमस्थान आपल्याला एकूणच सांगत असते. त्यानंतरच दशमस्थान एखाद्या व्यक्तीमध्ये शासन करण्याची प्रवृत्ती म्हणजे द ॲबिलिटी टू रूल, म्हणजे एखाद्या गोष्टीला रूल करणं, म्हणजे तो कदाचित एखाद्या पॉलिटिक्स म्हणा, तर पॉलिटिक्सच्या एखाद्या पार्टीचा रूलर असेल किंवा प्राईम मिनिस्टर असेल किंवा चीफ मिनिस्टर असेल किंवा मंत्री असेल एखादा, तर ते रूल करण्याची जी कपॅसिटी आहे किंवा शासन करण्याची जी प्रवृत्ती आहे किंवा त्याची ॲबिलिटी आहे शासन करण्याची, तर ती शासन करण्याची ॲबिलिटी सुद्धा आपण दशम स्थानावरनं समजते. त्यानंतरच सरकार, आता दशम स्थान हे थोडं सरकाराचं पण स्थान आहे, त्याच्यामुळे एखाद्या व्यक्तीला सरकारद्वारे मिळणारे लाभ किंवा हानी हे सुद्धा आपल्याला दशम स्थानावरनं समजतं. तर आपल्याला ओव्हरऑल समजलं असेल की आपल्या कामा रिलेटेड म्हणजे वर्क रिलेटेड गोष्टी हे दशम स्थान सांगण्यासाठी आपल्याला एका प्रकारे सांगत असतं. आणि हे काय एवढं शक्तिशाली स्थान आहे, कारण तुम्ही जर तुमच्या आयुष्यात बघितलं तर हे केंद्रस्थान का यांना केंद्रस्थान दिलं गेलेलं आहे, तर केंद्रस्थान म्हणजे आपल्या आयुष्यातील भरपूर सारा वेळ आपण ह्या केंद्राच्या गोष्टी करण्यासाठी घालवत असतो. तुम्ही जर बघितलं तर लग्न म्हणजे मी स्वतः, तर स्वतःसाठी आपण भरपूर वेळ देतो. नंतर चौथं स्थान आपल्या घराचं स्थान आहे, म्हणजे आपण घरामध्ये बराच वेळ घालवत असतो किंवा त्याच्याबद्दलच्या गोष्टी करत असतो. नंतर सप्तम स्थान आपल्या विवाहाचं स्थान आहे किंवा आपल्या पत्नीचं स्थान आहे किंवा एखाद्या स्त्रीच्या कुंडलीमध्ये त्याच्या पतीचं स्थान आहे. तर पती पत्नी सोबतही एखाद्या व्यक्तीला अनेक प्रकारे वेळ द्यावा लागतो. आणि दशम स्थान म्हणजे आपल्या करिअरचं स्थान, म्हणजे आपण एकूणच आपल्या आयुष्यात कार्य कसे करत आहोत. तर त्याच्यामुळे केंद्रस्थान खूप महत्वाचे आहेत आणि त्यातल्या त्यात सुद्धा दशम स्थान खूप महत्वाचे आहे, कारण आजकाल एखाद्या व्यक्तीचं एकूणच आयुष्य हे त्याच्या करिअरमुळे शेप झालेलं असतं. म्हणजे तो कुठे राहतोय, त्याच्यापासून त्याचं घर कसं आहे आणि त्याच्याकडे त्याची संपत्ती स्थिती कशी आहे, हे बऱ्याचशा गोष्टी त्याच्या करिअर रिलेटेड, त्याच्या किंवा जॉब किंवा त्याच्या कर्मा रिलेटेड असतात. त्याच्यामुळे दशम स्थान एक अत्यंत शक्तिशाली असं केंद्रस्थान आहे. त्याच्यामुळे इन जनरल दशम स्थानाला एखाद्या व्यक्तीची परिस्थिती बघताना बघणं खूप गरजेचं आहे. तर आशा करतो की तुम्हाला दशम स्थानाबद्दल माहिती मिळाली असेल. एक थोडक्यात समराईज करूयात की दशम स्थान काय आहे. तर दशम स्थान इन जनरल एक कर्मस्थान आहे. त्यानंतर आपल्या करिअर रिलेटेड स्थान आहे, म्हणजेच व्यवसाय करेल, जॉब करेल की आणखी काय करेल. आणि जसं म्हणलं की आजकाल जेवढे ऑप्शन्स करिअरमध्ये अवेलेबल आहेत, त्याच्यामुळे नुसतं दशम स्थान नाही तर दशम स्थानानंतर त्याचे नक्षत्र, त्याची राशी, नंतर वेगवेगळे ग्रह कुठे बसलेत आणि मग त्याचे वेगवेगळ्या घरांसोबत कसे संबंध आहेत, हे एवढं सगळे अनालिसिस करून आणि वर्ग कुंडलीची मदत घेऊनच एखाद्याचं करिअर काय असू शकते किंवा कुठल्या एखाद्या स्पेसिफिक एरिया तो जाऊ शकतो हे आपल्याला माहिती कळू शकतं. पण एकूणच दशम स्थानी आपल्या करिअर बद्दल आपल्याला सांगतं. त्यानंतरच करिअरमध्ये होणारे प्रमोशन्स याबद्दलही आपल्याला हे सांगत असते. त्यानंतर एकूणच समाजात मिळणारे मान सन्मान, प्रतिष्ठा, वैभव याबद्दलही सांगतात. आणि त्यानंतर आपल्याला सरकारकडून होणारे फायदे किंवा तोटे किंवा सरकाराशी रिलेटेड शासन करण्याची प्रवृत्ती हे सुद्धा आपल्याला दशमस्थान सांगत असते. तर आशा करतो की तुम्हाला दशमस्थान म्हणजेच कर्मस्थानाबद्दल एक चांगली माहिती मिळाली असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, या पूर्ण शृंखलेबद्दल लोकांना सांगा, जेणेकरून ज्योतिषाची एक आवड लोकांना निर्माण होईल, ज्योतिषाबद्दल जागरूकता पसरेल. जर तुम्ही आधीचे काही व्हिडिओज बघितले नसतील तर ते सुद्धा हे मी या कॅप्शन मध्ये टाकत आहे आणि त्यासोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत, तर जरूर त्या व्हिडिओंना सुद्धा भेट द्या. त्याच्यावरून तुम्हाला आधीच्या 9 स्थानांबद्दलही चांगली माहिती कळेल. तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एकादश स्थान म्हणजेच कुंडलीतील 11व्या स्थानाबद्दल माहिती घेण्यासाठी. तोपर्यंत हरे कृष्णा, जय श्रीराम.